एक एक मुलांचं 16,000 15,000 ॲडमिशनांचे. पहिले ॲडमिशन भरल्याशिवाय मुलगा वर्गात बसत नाही. तरी मी कशा परिस्थितीच्या मुलांच्या 9 मुलांचे ॲडमिशन आहे. 9 मुलांचे ॲडमिशन करून त्यांचे वह्या पुस्तके कपडे रिक्षा बस जे असेल ते रात्रींदिवस कुणाला हात असा केला नाही. ह्या काठ्याच्या बलबुतीवर मी या मुलांच्या शिक्षणाचा पार केला नाही. ह्या आमची डोंबारी समाज खेळ केला. 2 महिन्याचं बाळ झालं की त्याला आम्ही काठ्याला बांधतो, हातावर उभं असं फिरवायचं. असं आमचं लहान 2 महिने 3 महिने असं वर्ष झालं की वर्षापासून चालू होतं. तर आज मला आमच्या जन्मापासून मला शाळा शिकायची खूप आवड होती. परंतु खेळ करायसाठी मला आई वडील म्हणाले की शाळा शिकली तर काय खाणार आपण, तो खेळ कर. मग मला तारेवर चालायला शिकवले, काठ्या फिरवायला शिकवले वडिलांनी, या काठ्या फेकायच्या शिकवल्या. मग म्हणलं आई वडिलांचं पोट भरायलाच पाहिजे. पाठचे भाऊ बहिणी आहे. तेव्हा जुन्या काळाच्या टायमाला तेव्हा आपल्या भारतामध्ये काही बिल्डिंग हे काही नव्हतं. असे जुने माळ पडायचे सगळ्या. तेव्हा मला आठवलं नाही की 4-5 एकर जागा धरावी. पण आता एवढी जागा नाही माणसाला चालायसाठी. आणि अशी परिस्थिती परमेश्वराने कला हातामध्ये जी दिली, तर मी सीतावर गीतामध्ये एक 22 वर्षाची असताना धर्मेंद्र हेमा मालिनी संगे काम केलं. श्रीदेवमध्ये आपले श्रीदेवमध्ये मी माधुरी बरोबर मी काम केलं. परत श्रीदेवीचं आणि माझं तर अल्बम मी संगे घेऊन आले होते, पण घरी पाठवलं. आम्ही दोघीचे फोटो पण आहे, आम्ही श्रीदेवी आणि मी. अशी मी कला सादर करता करता ह्या लॉकडाऊनमध्ये आता जे मी जे 2 शब्द असे बोलले, ते कला मी सादर करायचे सोडलं नाही. बाटलीवरचा बॅलन्स करते मी. 4-4 5-5 मुलं खांद्यावर काढायला आणि बाटलीवर थांबायचं, मग झोका घ्यायचा. अजून मी बाटलीवर अजून उभी राहते, अजून बॅलन्स करते. तर हा व्यवसाय आमचा डोंबाऱ्या समाजाचा आहे. या जगण्याचा हा प्रकार आमचा मागच्या आमच्या जन्माच्या टायमाला. आत्ताच्या जन्मामध्ये मुलांना शिक्षण पाहिलं पाहिजे. मला शिकायचं होतं पण मला शिकवलं नाही. पण आज जे मुलं अनाथ मुलं आहे, ज्यांचे आई नाही वडील नाही, त्यामुळे कुठे रोडवरती असं करतील, ते भीक मागतील, कुठे कोड्या मारतील. तर मी हे व्यवसाय त्यांना झरू दिला नाही. कारण त्या मुलं जर शिकले, पुढे स्वतःच्या पायावर नोकऱ्या करून आपलं पोट जगवतील, हे मी विचार केला या मुलांचा. की आज ती मुलं कोणी 10वीला आहे, कोणी 14वीला, कोणी 15वीला. एक एक मुलांचं 16,000 15,000 ॲडमिशनांचे. पहिले ॲडमिशन भरल्याशिवाय मुलगा वर्गात बसत नाही. तरी मी कशा परिस्थितीच्या मुलांच्या 9 मुलांचे ॲडमिशन आहे. 9 मुलांचे ॲडमिशन करून त्यांचे वह्या पुस्तके कपडे रिक्षा बस जे असेल ते रात्रींदिवस कुणाला हात असा केला नाही. ह्या काठ्याच्या बलबुतीवर मी या मुलांच्या शिक्षणाचा पार केला नाही. तर आज जिथे मी जाते तिथे मला मान सन्मान. आज आमच्या ताईंचे नाव तर मला येत नाही, पण आज आम्हाला इथे बोलवलं आमच्या ताईने. मी खूप आभार त्यांचं करते. कारण हा व्यवसाय ज्याचं नशीब आहे ना, त्यालाच भेटतो. पैसे आपण किती बी कमवले तर पैसा तर आपल्याला टिकत नाही. पण हा जो मान सन्मान आहे, हा ज्याचं नशीब आहे ना, त्यालाच भेटतो हा मान सन्मान. मी कुठेही पैशाचा आभार मी करतच नाही कोणापाशी. शूटिंगमध्ये जाऊ द्या, आधी काय घेणार मी, मला काय पाहिजे तुम्ही जे देईल ते मी समाधान आहे. मला काही जागे मी पुरस्कारामधून हसून खेळून मला माझा हात पैसा आहे. भारतामधला पैसा हा पुरस्काराचा आहे. मी या ताईंना विनंती करते, मला बोलवलं इथे खूप खूप आनंद.
आणि माझा इथे सर्वांच्या पुढे मान सन्मान झाला। मी खूप आभार मानते माझ्या ताईंना, खूप खूप आभार, म्हणजे खूपच आभार मानते। आणि माझ्या संदर्शा माझ्या लेकरांचं गाठी भेटी मला कुठे कुठे तरी आपल्या गाठी पडतातच आणि कलाकार लोक तिथे भेटतातच। तर मी सर्वांना माझा नमस्कार, माझ्या लेकरांना असाच आशीर्वाद, असंच पुढे पुढे यांना पुरस्कार सुंदर ठेवावे आणि जे बी पैसा अडक्यात काही कमी पडणार नाही तुम्हाला। सर्व जागी आमचे मातेश्री तुमच्या संगे राहील आणि आमचा पण आशीर्वाद राहील। माझा पुरस्कार आईच्या पुढे झाला, मी खूप आभार मानते, नमस्कार करते।